वमन हे पंचकर्म म्हणजे नक्की काय? या वमनाने कोणते कोणते आजार ठीक होतात? वमन हे पंचकर्म करताना कोणत्या कोणत्या प्रोसिजर्स असतात त्यामध्ये? त्यामध्ये मेन ऑर्गन आणि टार्गेट ऑर्गन कोणतं आहे? पंचकर्म करताना किंवा केल्यानंतर कोणते कोणते बदल दिसतात? आणि ज्या आजारामध्ये वमन केलं जातं, तर त्या आजारामध्ये कोणत्या कोणत्या सुधारणा होतात? हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर कुशल, डायरेक्टर श्री दीर्घायू आयुर्वेद चिकित्सालय. आज आपण या गोष्टी डिटेलमध्ये बघूया. पहिला प्रश्न, वमन या पंचकर्मामुळे कोणते कोणते आजार ठीक होतात? म्हणजे दमा, अम्लपित्त, स्थूलता म्हणजे ओबेसिटी, त्वचेचे सोरियासिस सारखे वेगवेगळे आजार जे कित्येक दिवस औषधाने ठीकच होत नाहीयेत, विटिलिगो किंवा ज्याला कोड असे म्हणतात, आयुर्वेदामध्ये त्याला श्वेत्र म्हणतात, असे जे आजार कित्येक दिवस औषध घेतल्याने ठीक होत नाही. त्यासोबत पाळीच्या वेगवेगळ्या तक्रारी, म्हणजे त्यामध्ये भरपूर डिस्चार्ज होणं, व्हाईट डिस्चार्ज होणं किंवा ट्युबल ब्लॉक असणं, असे वेगवेगळे जे आजार आहेत याच्यामध्ये वमन नावाचं पंचकर्म केलं जातं. आता आपण बघणार आहोत पंचकर्मामध्ये कोणत्या कोणत्या प्रोसिजर असतात. पहिली गोष्ट, ज्या पेशंटला वमन करायचं आहे त्या पेशंटला वमनाच्या 5 दिवस आधी आपण स्नेहपान म्हणजे औषधी तूप वाढत्या क्रमाने त्याला देत जातो. याच्यामुळे काय होतं, त्याच्या आमाशयातले किंवा स्टमक हा जो मेन ऑर्गन आहे त्याच्यातला जो विकृत कफ आहे तो लिक्विफाय होऊन एकत्र संचित व्हायला मदत होते, म्हणजे वमनाने तो इझिली बाहेर पडतो. मग तो 30, 60, 90 या क्रमाने किंवा 50, 100, 150 या क्रमाने 5 दिवस दिला जातो. यासोबतच आपण पेशंटला स्नेहन आणि स्वेदन करतो. स्नेहन म्हणजे पेशंटला बॉडीला तेलाने मसाज करतो आणि स्वेदन म्हणजे औषधी काढ्याने त्याला वाफ देतो. यामुळे काय होतं, जो त्याचा मेन ऑर्गन आहे स्टमक, यासोबत इतर जे बॉडीचे वेगवेगळे कफाचे अवयव सांगितले, त्याच्यामध्ये शिर आहे म्हणजे मानेपासून वरचे अवयव, खांदे, जॉईंट्स जे कोणते आहेत त्यामधला विकृत कफ आहे, पोटामध्ये चरबीची पिशवी असते त्यामध्ये होणारा विकृत कफ, या सगळ्यामधला विकृत कफ लिक्विफाय होऊन स्टमक मध्ये कलेक्शन व्हायला मदत होते. तर ते हे कलेक्शन झालेलं जे कफ असतं ते वमनाच्या दिवशी त्याला आपण उसाचा रस, औषधी काढा किंवा दूध ह्याचं प्यायला देऊन त्याच्याद्वारे उलटी करून घेतो. त्याचे 8 ते 10 वेग होतात. त्यामुळे विकृत कफ एकदा बाहेर पडला की त्यानंतर ह्या अवयवाला कित्येक दिवस औषधाने ठीक न होण्याची जी कंडिशन आलेली आहे ती कंडिशन पहिला सुधारते आणि औषधाने त्याला रिझल्ट मिळायला लागतात. पंचकर्माने तो आजार परत होत नाही. मग हे वमन झालं. मग वमनानंतर महत्वाचे असतात त्याच्यानंतरचे 5 दिवस, म्हणजे ज्या दिवशी वमन होतं त्यापासून जे पुढचे 5 दिवस असतात, तर त्यामध्ये पेशंटला वाढत्या क्रमाने त्याच्या आहारामध्ये आपण योग्य बदल करत जातो, जेणेकरून त्यातला जो मेन ऑर्गन आहे स्टमक जो आहे त्याच्याला कित्येक दिवसांनी किंवा वर्षांनी किंवा आजाराचा जेवढा काल असतो त्यामध्ये जो वीकनेस आलेला असतो तो गेल्याने पेशंटचा जो आजार आहे तो लवकर सुधारायला सुरुवात होते. आता आपण बघणार आहोत की ह्याच्यामध्ये मेन ऑर्गन आणि टार्गेट ऑर्गन कोणतं असतं. समजा आपण एक एक्झाम्पलच बघूया, अम्लपित्त. अम्लपित्त या आजारामध्ये मेन ऑर्गन आहे स्टमक आणि टार्गेट ऑर्गन सुद्धा स्टमक, अन्ननलिका आणि त्याचा पुढचा अवयव छोटा आतडं याच्या सुरुवातीचा भाग, हे सगळा भाग असतो. जेव्हा अम्लपित्त होतं त्यामुळे ह्याच्या पूर्ण स्टमक आणि आजूबाजूच्या अवयवांना वीकनेस आल्यामुळे त्याला आंबट ढेकर, करपट ढेकर, उलटी होणं, उलटी सारखं होणं किंवा पेशंटला डोकं दुखणं, डोकं जड होणं, डोकं गरगरणं अशा प्रकारची लक्षणं असतात. आता आपण बघणार आहोत की पंचकर्म केल्यानंतर पेशंटमध्ये कोणते कोणते बदल होतात. तर यामधला जो मेन ऑर्गन आहे स्टमक, या स्टमक या ऑर्गन मध्ये कित्येक दिवसाची कफाची कोटिंग जाते, ज्याला आपण क्लेग किंवा क्लीन स्वरूपात, म्हणजे ला येणं, डोकं जड होणं, डोकं दुखणं, आंबट ढेकर या स्वरूपात जो चिकट कफ राहिलेला असतो तो निघून जातो. त्यानंतर पेशंटला दिवसातून 2 ते 3 वेळा छान भूक लागते, खाल्लेला आहार योग्य रीतीने पचतो, त्याचं शौच साफ होतं, सकाळी पूर्ण पोट साफ झाल्यामुळे त्याला त्याच्या 1 ते 2 तासानंतर छान भूक लागते. आणि ज्या आजारासाठी त्यांनी पंचकर्म घेतलेलं आहे म्हणजे अम्लपित्त, ह्या आजाराची लक्षणं टोटली थांबून जातात. आता आपण बघणार आहोत की अम्लपित्त किंवा ऍसिडिटी या आजारात जे आपण वमन घेतलेलं आहे तर त्यामध्ये कशा प्रकारे फायदे होतात. तर ज्या पेशंटला अम्लपित्त झालेलं आहे अशा पेशंटला वमन दिल्यानंतर कित्येक दिवसाची जी वेगवेगळी लक्षणं आहेत, म्हणजे आंबट ढेकर येणं, उलटी सारखं होणं, डोकं जड होणं, ही लक्षणं तर थांबतात. त्यासोबत पचन सुधारल्यामुळे कित्येक दिवस ऍसिडिटी सोबत नंतर त्याचं पोट न साफ होणं हे लक्षण सुधारतं.
बऱ्याच पेशंटमध्ये आम्लपित्त सोबत कंबर दुखणं, बॅक पेन हे जे आयुर्वेदानुसार एखाद्या अवयवाचा आजार दुसऱ्या अवयवात जो होतो हे जे लक्षण सांगितले हे सगळं निघून जातं. ऍसिडिटी पूर्णतः थांबल्यामुळे आयुर्वेदानुसार जर ऍसिडिटी कित्येक दिवस असेल तर त्यामुळे इतरही अवयवांचे आजार जडतात. तर हे सुद्धा लक्षणं टोटली स्टॉप होतात. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आमचा व्हिडिओ लाईक करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.